नमस्कार मित्रांनो, मी योगेश ठाकूर आजच्या नवीन भागात पुन्हा तुमचे स्वागत करीत आहे. आजच्या भागात आपण मराठी म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. पुढे जाण्याआधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. अडला हरी, गाढवाचे पाय धरी. अर्थ: अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. याचा अर्थ दोघांचे भांडण झाल्यावर त्यात तिसऱ्याच व्यक्तीचा फायदा होतो. भित्यापाठी ब्रह्मराक्षस. याचा अर्थ जो भीतो, घाबरतो त्याच्यावरच आणखी संकटे कोसळतात. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. याचा अर्थ जो वाजवीपेक्षा जास्त हुशारी दाखविण्याचा प्रयत्न करतो त्याचे मुळीच काम होत नाही. एक माणूस आपण बैलाकडून काम करून घेतले तर त्याला फार खायला घालावे लागेल व मग नुकसान होईल म्हणून त्याला रिकामा ठेवी. या मूर्खपणाबद्दल त्याचे दुप्पट नुकसान झाले, कारण त्याचे मुळीच काम नव्हता, बैल मात्र पोसावा लागला. चोराच्या मनात चांदणे. याचा अर्थ वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. झाकली मूठ 1.25 लाखाची. याचा अर्थ काही व्यंग, उणीव असेल तर ते गुप्त ठेवणेच फायद्याचे असते. 36चा आकडा. याचा अर्थ विरुद्ध मत असणे, एकमेकांशी अजिबात पटत नसणे. पालथ्या घड्यावर पाणी. याचा अर्थ ज्याप्रमाणे घडा पालथा ठेवल्यावर त्यात पाणी जाणार नाही, त्याप्रमाणे एखाद्याला कितीही समजून सांगितले तरी त्याच्यात बदल न होणे, सर्व प्रयत्न निरर्थक ठरणे. ताटाखालचे मांजर. याचा अर्थ वरिष्ठ किंवा एखाद्याच्या दबावाखालील, बांधील, मिंधा, सांगेल त्याप्रमाणे करणारा. गाढवाला गुळाची चव काय. याचा अर्थ मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. एका माळेचे मणी. याचा अर्थ सगळीच माणसे सारख्या स्वभावाची. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. याचा अर्थ न मिळणाऱ्या गोष्टीला नावे ठेवणे. असतील शीत तर जमतील भूत. याचा अर्थ एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. कावळा बसायला अन फांदी तुटायला. याचा अर्थ परस्परांशी कारणसंबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. गाढवासारखे दात काढणे. याचा अर्थ काही कारण नसताना विनाकारण हसणे. घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे. याचा अर्थ स्वतःच्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसऱ्यांने आपलेही काम लादणे. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. याचा अर्थ एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.